निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला. ताई, अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय ताई? मी पुण्यावरून बोलते. नाही का, मागे मी बरेच 5-6 अनुभव शेअर केले. हो ना, हो ना. पण कसं आहे ताई, हो. तुम्ही सांगाल तरच आपण नाव हे करतो. तुम्ही नाही हो, नाव म्हटलं नाही तर. सांगत मी. नाव नाही सांगत, पण पुण्यावरून बोलते. हा 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 हा. तर मला 2 अनुभव आले, नाही का. अच्छा. हा. काय एक आला ताई? अनुभव, ते आमच्या घराचं काम चालू आहे ना ताई. हो हो तर हो. ते कॉर्पोरेशनचे लोक येतात ना. हा हा. मी असं ऐकलं होतं, नाही का, की एका ताईचं घोर अष्टक स्तोत्रामुळे सगळ्या समस्या, नाही का, म्हणजे त्या हो, प्रश्न हो. सुटला होता. हा हा. हो. तर मग मी तसं केलं होतं. ती लोक आली होती. मग जरा घाबरल्यासारखं झालं, की हा. म्हटलं आता एवढं आपण कष्टाने उभं करतोय सगळं, बरोबर. त्याच्यामुळं नाही का. मग ती लोक आली आणि डायरेक्ट नोटीस वगैरे अशी द्यायची भाषा वगैरे बोलायला लागली. तर म्हणजे मग का बरं आले मुलाने ते? का तोडत होते ते? चुकीचं तर ते तुम्ही काही थोडं, करत नाहीये. नाही, कसं झालं माहितीये का, आपलं 3 मजली होतं पहिलं, नंतर 2 मजली वरती काढत होतो आपण, नाही का, म्हणजे बांधले. हो. तर त्यांना ते कसं असतं कॉर्पोरेशनच्या लोकांना, ताई, असा मार्च वगैरे महिना असला ना, ते फिरतात सगळीकडे. अच्छा. आणि हो, शेजारचं काम होतं, तिकडं नाही वळले ते, इकडं तिकडं नाही गेले आणि डायरेक्ट आता दिसले त्यांना चालू काम, तर ते हा. आले इकडं तर लागले म्हणायला, नाही का, की असं तसं बोलायला लागले जरा. हा तर हा. मग मुलगा होता आमचा, तर मुलाने सांगितलं की नाही, काय पैसे वगैरे असेल ते घ्या, नाही का, आणि नका नोटीसाचे वगैरे काय असं हे करू तुम्ही, नाही का, म्हणजे प्रोसेस पुढची. हा हा तर हा मग तर मग म्हणले की सगळे बांधकाम थांबवावं लागतात असं तसं. तर मला जरा टेन्शन आल्यासारखं झालं. म्हटलं एवढं आता बांधकाम चालू केलेलं आहे आणि थांबवलं आता सध्या तर ते प्लंबिंगचं, फरशांची कामं चालू होती, नाही का, आता म्हणजे फरशी हो हो. बसवायला येतील आणि आता काम चालू आहे, म्हणजे उरकत आले कुठं राहिले. पण आता जवळजवळ हा 3 हप्त्याचा महिन्यापूर्वीचा अनुभव झालाय, हा हा नाही हा. का. हो. तर मग मी काय केलं, ते लोकांना जाऊन दिलं आणि मग मी घोर अष्टक स्तोत्र, ताई, 11 दिवसाचं 51 वेळा वाचलं रोज. बापरे. हो, 51 वेळा. एवढी माझी तब्येत बरी नाहीये तरी मी 51 वेळा वाचलं ते 11 दिवस. ती लोक आलीच नाही ताई परत आजपर्यंत. हा, नाही आले ना? आणि हो, ती लोक आलीच नाही परत. आणि दुसरा अनुभव कालचा, नाही का, कसं झालं, मी परत आता आहे ना, संक्षिप्त गुरुचरित्र असतं ना हो हो. आपला, गुरुदत्तांचं, नाही का, गुरुचरित्र. तर म्हटलं मला 2-2, 3-3 तास बसून वाचायला पाय दुखतात, ते कमरेचा पण त्रास, तर मला काही जमणार नाही एवढा वेळ बसून वाचायला. तर मी आपलं संक्षिप्त गुरुचरित्र म्हटलं वाचावं. मग मी चालू केलं, नाही का. तर काल मी पहिले 7 दिवसाचं केलं होतं हे, म्हणलं, नाही का, असं पारायण 7 दिवसाचं, 7 दिवस 7 पारायण करायची. पण 7व्या दिवशी जे करायचं तर त्या दिवशी एकादशी आलेली, म्हणून मग म्हटलं परत 2 दिवसाचं वाढून करू, नाही का. हा हा. बरोबर. हा. तर मग मी असं केलं. तर मग कालचं माझं 3रं पारायण होतं. तर मी महाराजांना म्हटलं की तुम्ही माझ्याकडे ना, म्हणलं भिक्षा मागायला या, म्हणजे नाही का, म्हणजे तुम्ही या माझ्याकडे असं. तर ते कालच्याला काय झालं, आमची सुनबाई आणि त्या एक आजी आहे त्यांचे तिथले, ते आले होते असं घरात. आणि एक बारीकरी वरचा खाली जाते लोक सामान नेत होते. मी आपले 2-4 कपडे खिडकीवरती टाकावं म्हणून वाळायला बघत होते. तर ताई, पांढरा शुभ्र पोपट, नाही का. हो, पांढरा शुभ्र एकदम पोपट ताई, खिडकीवर पिल्लूच पोपटाचं असं बसलेलं. आजपर्यंत आमच्या घरी कधीच ते पोपट आला नाही ताई. चिमण्या आहेत. आलं तर आलं, पण पांढरा पोपट कसा काय? हो, मला तेच आमच्या सुनबाईला मी आवाज देते, हर्षदा पोपट आलाय बघ, पोपट आलाय बघ. तर ती म्हणली पांढरा कुठं पोपट असतो का, नाही का. आता तिला वाटलं की पोपट हिरवे असतात, पांढरा कुठं पोपट असतो असं तिला वाटलं. असं तिला वाटलं. ती आलीच नाही म्हणजे बाहेर. आणि मग मी, त्या आजी होत्या ना समोरच, मग ते आल्या. तर म्हटल्या, मी म्हणलं आजी पोपट आहे बघा ना, म्हटलं, नाही का.
तर मग त्या आजी पण आल्या, म्हणले अहो खरंच पोपटच आहे. मी काय केलं, पटकन आहे ना मोबाईल घेतला ताई, पटापट त्याचे फोटो काढून घेतले, नाही का तिकडं तोंड होतं असं पश्चिमेला तोंड होतं त्याचं. मी पटापट 2-4 फोटो काढले ताई. आणि मी काय केलं, मग मला समजलं, म्हणलं महाराज कुणाच्या पण रूपात येऊन दर्शन देतात. हो, कुणाच्या पण रूपात येऊ शकतात. म्हणून मग मी काय केलं, आले ताई घरात, त्याला बघितलं तर ताई त्या आजी समोरच होत्या. ताई त्या आजी म्हणल्या की म्हणल्या ताई तुम्ही घरात आले तर बघा तुमच्याकडे वळून बघते, तो पोपट बघतोय. हा ताई, त्याने खरंच बघितलं माझ्याकडे वळून. मी आले तर मग ते एका ताईकडे नाही का फुलपाखरू आलो होतं बघा असं, तर त्यांनी पूजा वगैरे केली, नाही का पूजा वगैरे केली. तर मग मी म्हटलं आपण पण तसंच करूया. मी अष्टगंधाचे डब्बी घेतली, लावायला गेले ताई, तर त्याला ते लावून घ्यायचं होतं का नाही काय माहिती, पण आहे ना ते मग माझ्याकडे बघितलं वळून त्याने. मी घरात आले, परत गेले, माझ्याकडं तिकडं तोंड होतं तर माझ्याकडं मला म्हणजे नाही का पूर्ण बघितलं त्यांनी, आणि मी त्याला पूर्ण बघितलं व्यवस्थित. हो, हा, माझ्याकडे त्याने पूर्ण चांगलं बघितलं, मी पण पाहिलं. आणि मग ते आहे ना मी ते अष्टगंध लावायला गेलं तर ते मला आहे ना धरता सुद्धा आलं असतं ताई त्याला, पण मी म्हणलं नको. हो, एवढ्या जवळ होतं, मी खूप जवळ त्याचे फोटो घेतले ताई. ते उडलं पण नाही, लय जवळून फोटो घेतलेत त्याचे मी. हो, पण ते उडलं सुद्धा नाही, तसंच बसत राहिलं. पण ताई मी त्याला अष्टगंध लावायला गेले ना मग ते उडून गेला. हा, असं झालं ताई, कालचा अनुभव असा आला मला. चांगली गोष्ट केली, नाही पकडलं ते खूप चांगलं केलं. हो, म्हणूनच मला शंका आली, म्हटलं नको पकडायला. नाही म्हणजे कसं आहे, पशु पक्ष्यांना जर आपण हात लावला ना तर त्यांच्या आई वडील नाही का, म्हणजे चिमणी असो, पोपट ते असे असले ना दुसरे प्राणी, त्यांना घेत नाही त्यांच्यात. आणि चोची मारतात नाही का, मारतात त्यांना. त्याच्यामुळं ती मला शंका होती, म्हणून मी त्याला हात नाही लावला. पण म्हणलं एक त्याला असं नाही का अष्टगंध लावून पाया पडावं, ते माझ्या मनात होतं. पण मी त्याचं दर्शन घ्यायच्या आधीच ते ताई उडून गेलं. पण आहे ना ताई तिकडे तोंड होतं, मला पाहिलं त्याने पूर्ण. आणि आहे ना मी घरात आले ना ते पूर्ण माझ्याकडे बघत होता. किती छान, मी शेअर करते. हो, आणि ताई काय होतं माहितीये का, मी हे करते नाही का असं मनापासून करायला जाते सगळ्या गोष्टी. पण माझं काय होतं की पूजा वगैरे करायला लागली की असे मनात वाईट विचार येतात नाही का, असं करूशी नाही. म्हणजे मी करायला जाते, मी मनात स्वतःहून नाही करत विचार वगैरे असे बाकीचे काही. पण ते नाही का कोण काय बोललं, कोण काय झालं, असं काय म्हणलं, ते बाकीच्या गोष्टी सगळ्या निघताय ना. मी वाचत असले ना मी दुर्लक्ष करते. मी गाणगापूर आठवते, नरसोबाची वाडी आठवते, ह्या गोष्टी आठवत असते नाही का. पण ह्या जणू काही नाही का आपण कसं की कुणासमोरून पटापट जातो येतो असं लाईनीमध्ये, तसं ह्या गोष्टी ना माझ्या अशा येतात नाही का की विचार येत राहतात मनात असे सारखे. आणि ते तुमचंच नाही, हे प्रत्येकाला होतं. मग वाईट शक्ती आपल्याला त्या धारणेपासून बाजूला खेचत असते. तेच की आपण आपल्याला कसं बॅलन्स ठेवायचं आणि आपण एकाग्र व्हायचं. हा, आणि काय होतं चिडचिड पण होते ताई. महाराज काय परीक्षा घेतात का बरं अशी? असंच ताई ते थोडं नंतर बघा किती छान होईल. हो, तुम्ही करत राहिलात की सगळं निघून जाईल ते. मी तेच म्हटलं ताईंना. हो, श्री स्वामी समर्थ ताई. हो, चालेल ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.